लाडक्या बहिणींनो, खुशखबर खुशखबर, आनंदाची बातमी. हे बघा, जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये खात्यात कधी जमा होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी ई-केवायसी वर दिली मोठी अपडेट. हे बघा, 3,000 रुपयाची तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना, तर वाटप सुरुवात झालेली आहे. खुशखबर, आनंदाची बातमी. हे बघा, जुलै आणि ऑगस्टचा हप्ता कधी मिळेल कधी मिळेल हा सवाल सर्व बहिणी विचारत होते. हा प्रश्न सर्व बहिणी विचारत होते. अखेरकार 3,000 रुपयाची वाटप आहे ती लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सुरू. तर बघा, आता तुम्हाला 3,000 रुपये पाहिजे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तसेच भरपूर बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे, तो म्हणजे ई-केवायसी मुळे. आणि ई-केवायसी मुळे ज्या ज्या बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे त्यांनी हा व्हिडिओ बघा, कारण फडणवीस साहेबांनी या संदर्भात मोठी अपडेट दिलेली आहे. तर ते अपडेट काय आहे ते पण संपूर्ण सांगतो एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. आणि 3,000 रुपये वाटप संदर्भात पण माहिती देतो. आजचा हा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी फारच महत्वाचा आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनी शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चला तर मग आता संपूर्ण माहिती आपण समजून घेऊया सिंपल सोप्या भाषेमध्ये. बघा आता सर्व माहिती. हा तर लाडक्या बहिणींनो, इथे काय म्हटलेलं आहे, जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये. आणि जी आर जेव्हा आला आता 12 ऑगस्ट रोजी, तर त्या 12 ऑगस्टच्या जी आर मध्ये 319 कोटी रुपये मंजूर होऊन आलेले आहेत. आणि जी आर मध्ये तर म्हटलेला आहे फक्त जुलैचा हप्ता म्हणजे 1,500 रुपयाचाच तिथे उल्लेख करण्यात आला आहे. परंतु इथे 3,000 रुपये वाटपचं म्हटलं जात आहे, म्हणजे रक्षाबंधन सण. रक्षाबंधन सण आहे त्यामुळे 3,000 रुपये वाटपचं इथे बोललं जात आहे. काय आहे माहिती व्यवस्थित समजून सांगतो तुम्हाला आता. आणि केवायसी बद्दल काय महत्वाची अपडेट आहे ते अपडेट पण सांगतो. तर तुम्ही बघू शकता इथे लाडकी बहीण योजनेच्या जुलै ऑगस्ट हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पात्र महिलांना 3,000 रुपये मिळण्याची शक्यता असून ई-केवायसी आणि हप्ता वितरणाबाबत फडणवीस सरकारने महत्वाची माहिती दिलेली आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी काय माहिती दिली ती माहिती बघा. तर महाराष्ट्रात चर्चेत असलेली माझी लाडकी बहीण योजनेबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या महिन्यापासून जुलै ऑगस्टच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. 2 महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का आणि खात्यात 3,000 रुपये कधी जमा होणार याकडे लाखो महिलांचे लक्ष लागले आहे. आणि दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेतल्या ई-केवायसी प्रक्रियेबद्दल पण महत्वाची माहिती दिलेली आहे. तर बघा, तुम्ही ई-केवायसी केली नसेल बहिणींनो आणि तुम्हाला हप्ता मिळत नसेल, तुमचा हप्ता बंद झालेला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी दिलासादायक आहे. दिलासादायक बातमी आलेली आहे. ओके, तर दिलासादायक बातमी काय आहे ती माहिती आपण समजून घेणार आहोत आता. तर बघा, इथे मुख्यमंत्री साहेबांनी काय माहिती दिली आहे. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी जुलै ऑगस्टच्या हप्त्याची निश्चित तारीख अजून जाहीर केलेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांची उत्सुकता आणि चिंता कायम आहे. सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार जुलै आणि ऑगस्टचे 2 हप्ते एकत्रितपणे 3,000 रुपये देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हप्ता उशिरा येण्यामागे स्वातंत्र्य दिनामुळे निर्माण झालेल्या प्रशासकीय प्रक्रियेचा परिणाम असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तसेच रक्षाबंधनापूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. पण याबद्दल अधिकृत घोषणा बाकी आहे. हे बघा, हप्ता लेट का झाला? रक्षाबंधनमुळे. रक्षाबंधनमुळे नाही तर स्वातंत्र्य दिनामुळे जे निर्माण झालेलं काही काम होते, प्रशासकीय प्रक्रिया होती, त्यामुळे लेट झाला. स्वातंत्र्य दिनमुळे लेट झाला हप्ता असं म्हटलेलं आहे इथे. आणि रक्षाबंधनच्या पहिलेच हप्ता दिला जाईल असं पण बोललं जात आहे. आणि 3,000 रुपये बोललं जात आहे. आता हे तुम्हाला क्लिअर करून सांगतो, खरंच 3,000 मिळणार का? तर मिळणार, तर केव्हा मिळणार आणि किती बहिणींना हप्ता आला त्याबद्दल पण माहिती बघा. हा तर बघा, आता फार महत्वाची माहिती तुम्हाला द्यायची आहे. पहिले या अपडेट समजून घ्या. ई-केवायसी मुळे अपात्र लाभार्थी वगळले. आता ई-केवायसी मुळे भरपूर बहिणींचा हप्ता बंद झाला. पहिले ती माहिती तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री साहेबांनी काय मोठं अपडेट दिलेलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी हा महत्वाचा मुद्दा होता. योजना सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पडताळणी करणे तातडीने शक्य नव्हते. त्यानंतर सरकारने लाभार्थ्यांची छाननी सुरू केली आणि नियमांचे उल्लंघन करून लाभ घेणाऱ्या व्यक्तींना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी अनेक संधी देण्यात आल्या. राज्यातल्या 1,65,00,000 महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली असून त्या पात्र लाभार्थी ठरल्या आहेत.
आणि पात्र महिलांना नियमितपणे योजनेचा लाभ मिळत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तर 1,65,00,000 बहिणींनीच ई-के-वाय-सी पूर्णपणे बरोबर केलेली आहे, अचूक केलेली आहे. परंतु 80,00,000 बहिणींनी बघा 80,00,000 बहिणींनी ई-के-वाय-सी चुकीची केली होती, त्यामुळे त्यांचा हप्ता बंद झालेला आहे. आता या संदर्भात अशी माहिती मिळत आहे, की या बहिणींना ई-के-वाय-सी पुन्हा करता येईल. ज्यांनी ई-के-वाय-सी केली नाही, ज्या 80,00,000 बहिणी आहेत त्यांनी ई-के-वाय-सी केलेली नाही ना, तर अशा बहिणींना पुन्हा ई-के-वाय-सीचा विंडो सुरू केला जाणार आहे. ओके. तर त्याबद्दल अधिकृत माहिती आल्यावर सांगतो मी तुम्हाला पुढे. जी माहिती आली ती माहिती तुम्हाला इथे सांगितली. त्यानंतर सरकारी कर्मचारी आणि पुरुषांवर कारवाई. बघा सरकारी कर्मचारी जे आहेत त्यांच्यावरती कारवाई आणि पुरुषांवरती कारवाई. योजनेचा लाभ घेणाऱ्या काही लाभार्थ्यांच्या कुटुंबाकडून आयकर भरला जात असल्याचं तपासणीत समोर आलं. अशा व्यक्तींची नावं योजनेतून वगळण्यात आली आहेत. याशिवाय काही सरकारी कर्मचारी आणि पुरुषांनीही योजनेचा लाभ घेतल्याचं आढळलं. त्यांच्यावर कारवाई करून घेतलेली रक्कम वसूल केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तर बघा इथे काही सरकारी कर्मचारी होते जे लाभ घेत होते आणि निकषामध्ये म्हटलेलं की सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार नाही. आणि पुरुष वर्गाचं काय काम? पुरुषांनी देखील फॉर्म भरला होता लाडकी बहीण योजनेचा. त्यांचा पण हप्ता बंद केलेला आहे आणि वसुली पण त्यांच्याकडून केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. ओके, ठीक आहे. आता समजून घ्या आपण. फार महत्वाची माहिती आता बघणार आहोत. आता व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे. बघा आता माहिती. हा तर 3,000 रुपये संदर्भात बोललं जात आहे अपडेटमध्ये. परंतु जी-आर मध्ये ज्या पद्धतीची माहिती आलेली आहे, जी-आर मध्ये फक्त जुलैच्याच हप्त्याचं बोललेलं आहे. त्यामुळे फक्त 1,500 रुपयेच वाटप होणार आहे. 3,000 रुपयाची शक्यता फार कमी आहे, कारण ऑलरेडी जी-आर आलेला आहे. त्यामुळे 1,500 रुपयेच वाटप होणार आहे. आणि वाटप कधी होणार आहे ते पण समजून घ्या. वाटप तुम्हाला सांगतो मी. हे बघा, रक्षाबंधनच्या पहिलेच तुमच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे. ओके. रक्षाबंधनच्या पहिलेच हप्ता येणार आहे 1,500 रुपयाचा. त्यामुळे आता मी तुम्हाला सांगतो की हप्ता हे बघा कोणत्याही क्षणी, ओके, कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होतील. तुम्हाला मोबाईलवर मेसेज येईल. आलं तुमच्या लक्षात? कोणत्याही क्षणी मोबाईलवर तुम्हाला मेसेज येणार आहे. हप्ता जमा होण्याचा मेसेज तुम्हाला पडणार आहे. कारण 1,500 रुपये वाटप होणार आहे आणि ती कोणत्याही क्षणी आता होणार आहे. हा 25वा हप्ता आहे. 25वा हप्ता आहे हा. यासोबत तुम्हाला 26वा हप्ता दिला जाणार नाही. फक्त 25वा हप्ता दिला जाणार. ज्या पद्धतीने अपडेटमध्ये बोललं जातं की 3,000 रुपये वाटप, तर 3,000 रुपये वाटप संदर्भात अधिकृत माहिती नाही, फक्त चर्चा आहे. बघू आता काय होतं काय नाही. आणि अचानकपणे कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल, कारण रक्षाबंधनच्या पहिला हप्ता द्यायचा आहे. त्यामुळे जी-आर पण आलेला आहे आणि 12-13 दिवस होऊन गेले जी-आर येऊन. त्यामुळे हप्ता कोणत्या क्षणी येईल आता. ओके. मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.